कुर्ला विधानसभाचे आमदार मंगेश कुंडालकर माझ्याबरोबर आहे. तिसरींदा निवडून आलेले आहेत आणि लोकांचा विरोध होता आणि शिवसैनिकची लढत होती. सर, काय सांगाल आपण नेमका? धन्यवाद. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपण कुर्ला विधानसभेवर भगवा मोठ्या डौलाने फडकवलेला आहे आणि विरोध म्हणजे कोणाचा नव्हता, फक्त जे विरोधी असतात त्यांचा विरोध होता. पण लोकांचं नक्कीच मला प्रेम भेटलं तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आणि त्याच्यावर नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे आणि ती पूर्ण करू. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट ही इथे लढत होती, भाजपा सोबत होती आणि त्यावेळी तुम्ही जिंकून आलेला आहे, भरघोस मताने जिंकून आलेला आहे. काय सांगाल नेमकं? नक्कीच याच्यामध्ये महायुतीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि जी 10 वर्षात कामं केलेली आहेत, जे विविध प्रश्न सोडवले आहेत त्याचा नक्कीच एक चांगला फायदा झाला. विविध योजना ज्या सरकारतर्फे आल्या होत्या त्याचाही लाभ झाला आणि त्याची अंमलबजावणी झाली असल्यामुळे नागरिकांना थेट लाभ झाले असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा त्याचा चांगला मला ह्या निवडणुकीमध्ये फायदा झाला आणि या 10 वर्षात जी कामं केली होती त्याचाही या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सर, जर बघितला तर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, पण तुमच्या नाव चर्चेत होता सध्या. हा पुढच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता का? माननीय शिंदेसाहेबची जबाबदारी देतील ती नक्कीच मी पार पाडेन आणि ज्या प्रकारे आदेश देतील त्या प्रकारे तिचं पालन करेन. पण नेमका तुमचं नाव होता? नाही, नाव तर होतं चर्चेमध्ये, पण ज्या प्रकारे सगळं झालेलं आहे आणि आम्ही शिंदेसाहेबांना अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब ज्या पद्धतीने पुढे जबाबदारी देतील तीच पार पाडेल. जर बघितलं तर काही दिवसापासून चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे जे आहेत भाजपकडे त्यांचा रुख आहे, कधी ना कधी कुठे ना कुठेतरी भाजपकडे जाऊ शकते. त्याच्यावर तुमचं मत काय आहे? नाही, याच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही असं, कारण शेवटी जर का त्यांना ही गोष्ट करायची असती तर त्यांनी त्याच वेळेला 2019लाच केली असती, पण त्यांनी ते न करता महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेले आणि नको त्या गोष्टी केल्यामुळे आज ते तुम्ही बघतात काय परिस्थिती झालेली आहे संपूर्णपणे. पण त्याच वेळेला जर का आपण सगळ्यांनी मिळून जर का हे केलं असतं तर निश्चितपणाने पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून आपण या महाराष्ट्राचा विकास केला असता. एक चांगली चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षनेता सरकार त्यांच्याकडे जागा वाचलेली नाही आहे. कुठे ना कुठे भाजपची सहमती आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटल्यानंतर असा वर्तुळ आहे की कुठे ना कुठे विरोधी पक्षनेता जे आहेत आदित्य ठाकरे यांना करण्यात येईल. या बाबतीमध्ये माननीय फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहे, हे बसून निर्णय निश्चितपणे या बाबतीत घेतील आणि जर योग्य वाटलं तर विरोधी पक्ष देतील, नाही तर तशी संख्यासुद्धा नाही आहे त्यांची त्यामध्ये आणि त्याच्यामुळे आणि हा विषय त्या विरोधी पक्षाचा असल्यामुळे नक्की, कारण राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे पण त्याच्यामध्ये दावेदार आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच कोणाला काय करायचं ते विरोधी पक्षातून नाव आल्यानंतर आमचे ते 3 नेते मिळून ठरवतील कशा पद्धतीने पुढे काम करायचं. चांगला मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस, अजितदादा, शिंदेसाहेब? नाही, सर्वच चांगले आहेत. सर्वांनी या 3ही नेत्यांनी मिळून महायुतीचं चांगलंच काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याच्या निश्चितपणाने पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून ज्या प्रकारे 2.5 वर्षामध्ये काम केलं आहे तशी पुढचीही 5 वर्षसुद्धा काम करतील हा विश्वास आहे. सर, जर बघितलं तर लाडकी बहीण योजना जी आली आणि शिंदेसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यात त्यांनी भरपूर प्रचार केला, भरघोस मत मिळाले. भाजपला पण जास्त जागा जिंकून आली आणि शिंदे साहेबांना पण जास्त जागा मिळालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि एकंदरीत जर बघितला तर राष्ट्रवादी सोडल्यानंतर असा वक्तव्य होता की अजितदादाला सीट भेटणार नाही, 2-4 सीट भेटणार, पण त्यांना पण भरपूर सीट मिळालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? या बाबतीमध्ये नक्कीच माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षामध्ये खूप चांगली कामं झाली, गतिमान पद्धतीने झाली आणि त्याच्यामुळे काही गोष्टींची अंमलबजावणी झाल्या. जी कामं गेल्या 20 वर्षात झाली नव्हती ती कामं ह्या 2.5 वर्षात पूर्ण झाली आणि त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मिळाला आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये सुद्धा झाला आणि त्याच्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून आले आणि त्याचा महायुतीला मोठा असा आपल्याला फरक जाणवेल की खरोखरच एवढ्या मोठ्या फरकाने आपण आज या ठिकाणी सत्तेमध्ये आलेलो आहोत आणि त्याचं संपूर्णपणे श्रेय नेतृत्व त्यावेळी ज्यांनी केलं होतं ते आपले शिंदेसाहेब आहेत, त्यांनाच हे श्रेय जातं. जर बघितलं तर चांगला मुख्यमंत्रीमध्ये शिंदेसाहेबांचं नाव ओळख आहे आणि महाराष्ट्राचे चांगला काम केलेलं आहे, पण मुख्यमंत्री नको का?
नाही, याच्या बाबतीमध्ये जे वरचे नेते आहेत, BJPचे नेते आहेत, आपले शिवसेनेचे माननीय शिंदेसाहेब, हे सर्व मिळून ठरवतील की कशा पद्धतीने पुढे करायचं. आणि शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की जे भाजपाचे अधिकारी मुख्य मोदी साहेब आहेत, अमित शहाजी हे बसून जे निर्णय घेतील ते मान्य आहे. सध्या आता जिंकल्यानंतर काही विश्रांती तर झाली आहे, लोक कामाला लागले आहे. सध्या तुमच्या काम काय सुरू आहे, काय सांगा? नाही, नक्कीच मी तर जे प्रश्न आपण जे सोडवले होते आणि जे उर्वरित राहिलेले त्याची अंमलबजावणी करायची आहे, असे विविध प्रश्न आहेत, विविध कामं आहेत, विकास कामं, त्यांच्या बैठकासुद्धा घेतलेल्या आहेत, विविध अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहेत, महापालिकेच्या बैठका घेतलेल्या आहेत. आता म्हाडा, MMRD आणि PMC यांच्यासाठी पत्र माझी तयार आहेत आणि त्यांना पत्र देऊन आपण विविध मागणी केलेली आहे की कुर्ला विधानसभेमध्ये जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यात यावेत. विविध कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत, त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने जे शब्द आपण लोकांना दिले होते ते पूर्ण करायचे. सर, जर बघितलं तर जेव्हा पहिल्यांदा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होऊन आले, कुर्लामध्ये भरपूर घाण होता. स्वतः त्यांनी येऊन डीप क्लीन कारवाई सुरू केली आणि भरपूर ठिकाणी साफसफाई झाली आहे. नेमका जर बघितला तर तुम्ही पण कुर्लामध्ये स्वच्छताचा मोहीम राबवला, पण सुंदर कुर्ला आणि स्वच्छ कुर्ला अशा पण मोहीम राबवला. जर बघितला चुनाभट्टीपासून आणि कुर्लापर्यंत एक चांगला लोकांना वाटतं. शिंदेसाहेब कधी कधी बघतात आणि सांगतात की बघायचं असेल मंगेशचं काम बघ, ते हायवेला जाऊन बघ, असा लोकांना सांगतात. तर आणखीन असं काय काम आहेत की जे पेंडिंग आहे तुम्ही करणार आहात? नाही, नक्कीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला सर्वांगीण विकास या कुर्ला चेंबूर विधानसभेचा करायचा आहे आणि त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व गोष्टी आपण करणार आहोत. स्वच्छ कुर्ला तर आहेच, पण त्याचबरोबर विकसनशील कुर्लासुद्धा आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. विविध पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत, विविध झोपडपट्ट्यांचे विषय आहेत. तर हे सर्व मला जे कामं अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत तडीस न्यायचे आहेत आणि त्यासाठी संपूर्णपणे गतिमान पद्धतीने काम करणार. जर बघितलं तर तुमच्या भागात भरपूर झोपडपट्टी आहे, चुनाभट्टीचे काही परिसर आहे, डोंगर भाग आहे, ते डेव्हलपमेंटच्या विषय आहेत, ते प्रलंबित आहे. त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? स्वदेशी मिलचा प्रश्न होता, तुम्ही प्रलंबित होता, ते सोडवला तुम्ही. नेमका लोक कामाला लागले आहे. सध्या तुमच्या काम काय सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच मी तर जे प्रश्न आपण जे सोडवले होते आणि जे उर्वरित राहिलेले त्याची अंमलबजावणी करायची आहे, असे विविध प्रश्न आहेत, विविध कामं आहेत, विकास कामं, त्यांच्या बैठकासुद्धा घेतलेल्या आहेत, विविध अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहेत, महापालिकेच्या बैठका घेतलेल्या आहेत. आता म्हाडा, MMRD आणि PMC यांच्यासाठी पत्र माझी तयार आहेत आणि त्यांना पत्र देऊन आपण विविध मागणी केलेली आहे की कुर्ला विधानसभेमध्ये जे प्रश्न अनुत्तरित आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यात यावेत. विविध कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत, त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने जे शब्द आपण लोकांना दिले होते ते पूर्ण करायचे. सर, जर बघितलं तर जेव्हा पहिल्यांदा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होऊन आले, कुर्लामध्ये भरपूर घाण होता. स्वतः त्यांनी येऊन डीप क्लीन कारवाई सुरू केली आणि भरपूर ठिकाणी साफसफाई झाली आहे. नेमका जर बघितला तर तुम्ही पण कुर्लामध्ये स्वच्छताचा मोहीम राबवला, पण सुंदर कुर्ला आणि स्वच्छ कुर्ला अशा पण मोहीम राबवला. जर बघितला चुनाभट्टीपासून आणि कुर्लापर्यंत एक चांगला लोकांना वाटतं. शिंदेसाहेब कधी कधी बघतात आणि सांगतात की बघायचं असेल मंगेशचं काम बघ, ते हायवेला जाऊन बघ, असा लोकांना सांगतात. तर आणखीन असं काय काम आहेत की जे पेंडिंग आहे तुम्ही करणार आहात? नाही, नक्कीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला सर्वांगीण विकास या कुर्ला चेंबूर विधानसभेचा करायचा आहे आणि त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व गोष्टी आपण करणार आहोत. स्वच्छ कुर्ला तर आहेच, पण त्याचबरोबर विकसनशील कुर्लासुद्धा आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. विविध पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत, विविध झोपडपट्ट्यांचे विषय आहेत. तर हे सर्व मला जे कामं अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत तडीस न्यायचे आहेत आणि त्यासाठी संपूर्णपणे गतिमान पद्धतीने काम करणार. जर बघितलं तर तुमच्या भागात भरपूर झोपडपट्टी आहे, चुनाभट्टीचे काही परिसर आहे, डोंगर भाग आहे, ते डेव्हलपमेंटच्या विषय आहेत, ते प्रलंबित आहे. त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? स्वदेशी मिलचा प्रश्न होता, तुम्ही प्रलंबित होता, ते सोडवला तुम्ही. नेमका काय सांगाल ह्याच्यावर? या बाबतीमध्ये जे झोपडपट्टी भागाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात विविध विषय आहेत. म्हणजे वाडिया एस्टेटवरील काही जागा आहेत, काही स्वदेशी मिलच्या संदर्भातली जागा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा एक पुनर्विकासाचं धोरण एक निश्चितपणे झालं पाहिजे. आणि वाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी माननीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं की या बाबतीमध्ये एक तक्यावाड परिसर आहे, मसराई लेन भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा एक क्लस्टर योजनेचं राबवून करून कशा पद्धतीने आपल्याला या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करता येईल ते बघणार आहोत. रेल्वेच्या हद्दीतली काही झोपडपट्ट्या आहेत त्यांचा सुद्धा निर्णय बाकी आहे, तर त्या बाबतीत सुद्धा माननीय श्रीकांत शिंदेनी सुद्धा रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आणि लवकरच ते या संदर्भात बैठक लावणार आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणानं आमच्याकडे माझ्याकडे सावेनगर गांधीनगर विभाग आहे, त्याचप्रमाणे पाईपलाईन आपला वर्मा रेल्वे लाईन वगैरे विभाग आहे, तर त्या लोकांना सुद्धा त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सर, लोकांच्या हक्काच्या घर कधी भेटणार आहे? स्वदेशी मिलच्या जे झोपडपट्टी भाग आहे तिकडे जे बिल्डिंग आहे, जर्जर इमारत आहे, त्याच्यामध्ये लोक स्वतः राहतात आतापर्यंत.
त्यांचा न्याय कधी मिळणार आहे? स्वदेशी मिल मधील जे कामगार आहेत त्यांना त्यांची देणी मिळालेली आहेत. वारसा हक्काचा विषय होता तोही संपुष्टात आलेला आहे. त्यांना सुद्धा देणी मिळायचा मार्ग सुकर झालेला आहे. आणि आता उर्वरित जे आता चुनावट्टीमधील जे विविध चाळीमध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्या घरं एकदम जुन्या पद्धतीने आहेत आणि ती मोडकं झालेली आहे आणि त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून स्वदेशी मिलच्या जे व्यवस्थापनाशी आपण चर्चा केली होती. तर त्यांनी प्लॅन त्यांचा तयार केलेला आहे. जवळजवळ 800च्याहून अधिक म्हणजे टाटानगर सहित सर्वच कामगारांना तिथे 400 स्क्वेअर फीटाचं घर हे मोफत चुनावट्टीमध्येच बांधून देण्यात येणार आहे आणि त्यासाठीचं प्लॅन सुरू आहे आणि लवकरच त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे. तुमचे सरकार 5 वर्ष आणखी राहणार आहेत. जर बघितला तर कुर्लामध्ये जर बघितलं तर ठक्कर बप्पा जे भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक चप्पलचे कारखाने आहे आणि तिथे चप्पल बनवण्याचे काम सुरू असतात. त्यांच्यासाठी त्यांचे पण रोजमर्राचे काही भरपूर प्रश्न आहे प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे? त्यासाठी निश्चितपणानं ठक्करप्पाचा एक चांगल्या प्रकारे विकास झाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि स्वच्छ ठक्करप्पा हरित ठक्करप्पा अशा प्रकारची माझी ती घोषणाच आहे. आणि त्यासाठी तिकडचे शौचालय, तिथले रस्ते, तिथल्या गल्ल्या, आजच माझी वॉर्ड ऑफिसर यांच्यावर बैठक होती आणि त्यासाठी ठक्करप्पामध्ये विविध जो कचरा येतोय त्याची विल्हेवाट कशी लावायची. कारण दररोजचा तिथे जो लेदरचा कचरा जमा होतो, चामड्याचा कचरा जमा होतो, त्याची कशा रिसायकलिंग करता येईल तर त्या दृष्टिकोनातून आणि जे विविध भाग आहेत ते कशी साफसफाई त्याची होईल या दृष्टिकोनातून आता आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत, त्याचा आनंद मला कसं वाटतं? नाही, नक्कीच आनंद आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारी सुद्धा वाढली आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. माझ्यासोबत जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही सर्व मिळून नक्कीच कुर्ला विधानसभेसाठी चांगलं काम आम्ही या भविष्यामध्ये उभं करू. बंडनंतर हे जे निवडणूक होती किती महत्त्वाची होती? निवडणूक तर महत्त्वाची होतीच आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि जो विश्वास त्यांनी मला दाखवलेला आहे, माझ्यावर ठेवलेला आहे, त्यामुळे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता एक त्यांनी जो विश्वास ठेवला तो सार्थ करणार. तर तुम्ही जे तुमच्या लोक होते 40च्या अपेक्षा जास्त जिंकून आलेले आहे, 60पर्यंत जिंकून आलेले आहे, ते तुम्हाला कसं वाटतं? नाही, नक्कीच त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि त्यांनी जो शब्द दिला होता की 40पेक्षा कमी येणार नाहीत, वाढणार, हे 2 वर्षापूर्वी त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं आणि तो शब्द त्यांनी खरा केला आणि 40पेक्षा 60 तर निवडून आणलेच, पण 200पेक्षाही अधिक त्यांनी आमदार म्हणजे BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जो शब्द दिला होता त्यांनी खरा करून दाखवला. तर हे होते मंगेश कुंडालकर, कुर्ला विधानसभाचे आमदार. त्यांनी तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आपला मत मांडलेला आहे की कुर्लाचा सर्वांगीण विकास कसा होणार आहे, कुर्लामध्ये जे प्रश्न आहे लोकांच्या प्रलंबित ते कशा सुटणार आहे, सगळे प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. नमस्कार.